जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होईल सुरुवात. विशालदा प्लीज वेलकम. आपण देखील कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित होऊयात. याच्यानंतर तुमची मॅच आहे. तुमचं आम्ही क्षमा मागतो, सॉरी म्हणतो, परंतु तुम्ही आम्हाला थोडीशी साथ द्या. प्लीज वेलकम. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण पाहतोय. टीम चांगलं 11 एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. स्वरूप घारगे स्ट्राईक एंड वरती आहे, तर नॉट स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहतोय. एबी लकी अक्षय बोत्रे आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. स्ट्राईक एंड वरती स्वरूप आहे. टीम चांगलं 11 संघाचं स्वरूप बांधण्यासाठी स्वरूप घारगे स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल मात्र इथे डॉट येतोय अमोल गुंजाळकर यांच्या माध्यमातून. तलामोर याच्या माध्यमातून चांगली सुरुवात झाली इथे. दुसरा चेंडू पाहूयात. चांगला चेंडू आणि त्याला चांगला सन्मान. हलक्या हाताने प्लेट करून काढलेला चेंडू, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा इथे काढण्यात आलेत. 2 चेंडू 2 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती स्वरूप. अमोल्याचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र पंचांचा कॉल आलेला आहे. वाईट बॉल, म्हणजेच अतिरिक्त धाव इथे आलेली आहे. वाईट बॉल. धाव्यात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरून 50+ वॉरियर्सच्या संघाकडून चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अमोल गुंजाळकर ठेवत आहेत. यावेळेला देखील ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा. स्वरूप घारगे यांनी चेंडूला सोडून दिलंय. खूप बाहेर बॉल जातोय. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्याला दर्शवत असताना आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली होती. पहिले 2 बॉल, त्यानंतर मात्र हे 2 वाईट बॉल आणि नक्कीच वाईटची हॅट्रिक होतानाचं चित्र आपण इथे पाहतोय. पहा टप्पा किती महत्वाचा असतो. सुरुवातीचे 2 चेंडू. विनंती आहे एबी लकी अक्षय भैया आपण कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित होऊयात. विनोद दादाला याच्यानंतर मॅच खेळायचे आहे. गेम प्लॅन त्यांना करायचे आहेत. आपण 2 मिनिटं कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित होऊयात. इथे देखील पुढचा बॉल खूप बाहेर जातोय. यष्टीरक्षकाकडून चूक होते. तत्पूर्वी एक सिंगल वेगाने कंप्लीट होते. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट+1 म्हणजे 2 धावा धावपलकावरती ऍड होतील. नक्कीच इथे मात्र गोलंदाजाबरोबर काहीतरी कुसबुस, कारण बॅक टू बॅक चौथा चेंडू दादा व्हाईट बॉल आलेला आहे आणि यावेळी मात्र व्हाईट+1 म्हणजे अतिरिक्त 5 धावा मिळालेल्या आहेत. विनंती आहे ओमकार साबळे कुठे असतील त्यांना विनंती आहे की आपण कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं आहे. ओमकार साबळे. पुढचा बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली आणि तो देखील फसला. चेंडू मात्र हसला. धरतीला दाण आणि गोलंदाजाच्या डोक्याला ताण. जेल ड्रॉप. रमेश भाईगडे यांच्याकडून होते मोठी चुकी आणि वाढते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाची डोके दुखी. नक्कीच या चेंडू अखेरीस धावसंख्या होते 8 आणि यावेळी मात्र एक मोठा फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगला कॅच इथे आपण पाहिलेला आहे आणि इथे विकेटचं पतन होतंय. बॅक टू बॅक 2 चान्स. एक चान्स जरी ड्रॉप झाला असला तरी पुढच्या चान्सवरती मात्र ही विकेट निघाली आहे. DJ अद्वैत. अंकुश डॉट बॉल काढण्यामध्ये इथे यश आलेलं आहे.
पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते 8 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज नेम पाठवायचा आहे विजय सर. प्रदीप. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहत आहोत प्रदीप याला. पुढचा बॉल. प्रदीप गोलंदाजी मार्क वरती. प्रदीपच्या हातामध्ये संधी दिली आहे. काय घडेल या चेंडूवरती. स्लोवर वनचा पहिला चेंडू. चेंडू मात्र जातो आहे क्षेत्ररक्षक रॉयल गांडूळ खत पॉवर अर्थोम शक्ती पकडला झेल. बॅटर गॉन. विकेटचं पतन. वेलकम डीजे. यायचंय इथे आणीबाणीची सिच्युएशन आहे. सचिन चव्हाण तुमचं नाव आलेलं लवकरात लवकर तुम्ही यायचंय. धावत पळत यायचंय. सचिन चव्हाण सचिन चव्हाण सचिन चव्हाण. चला पुढचा चेंडू. यावेळी मात्र प्रवीण कडून एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. अमय स्ट्रायकिंग एंडवरती. अमय चांगला चेंडू. चांगला सन्मान. यावेळी टोलॉन काढल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण. आणि या धावेनंतर स्कोर बोर्डवरती टोटल 9 धावा लागतायत. प्रवीण याचा तिसरा चेंडू. आतापर्यंत चांगल्या पद्धतीचं षटक हाताळलंय. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव. तिसरा चेंडू. चांगला चेंडू. खोदून काढला चेंडू प्रशांत माने यांच्या हातात. इथे मात्र गुड कॉलिंग. थोडक्यामध्ये थोडी गफलत झाली. आता मात्र कॅरी केला असता चेंडू तर या चेंडूवरती देखील आपल्याला विकेटचं पतन होताना पाहायला दिसलं असतं रनआउटच्या माध्यमातून. नक्कीच विकेटचं पतन पाहिला दिसलं असतं. आणि विकेट कोणाची गेली असती. विकेट गेली असती अक्षय काळे अप्पा यांची विकेट गेली असती. अप्पा आता सामनावरची जर्सी घातल्यानंतर चकाकतोय. अमय काळे यांच्या बॅट मधून चेंडू गेला ढगात. स्टँड अँड डिलिव्हर टेम्पो षटकार. वेलकम डीजे. थँक्यू सो मच डीजे. गोलंदाजी मार्क वरती प्रदीप. मॅच बॉल आलेला आहे. पंतांचं पहा लक्ष किती बारकाईनं आहे. पोतेकर सर अँड टीम सातत्यानं लक्ष त्यांचं चांगलं आहे. चांगले पंच MC क्वालिफाईड पंच आपल्याशी जोडले गेले. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. पुढचा बॉल प्रदीप यांचा. हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द ग्राउंड. प्रशांत माने यांना दिले हुलकावणी. आणि तेव्हा तर रमेश भागडे यांनी चेंडू रोखला. आणि तत्पूर्वी एक सिंगल घेतलेली आहे. एका सिंगलच्या माध्यमातून धावपलकावरती आणखीन एक धाव ऍड होते. आणखीन एक धाव वाढवली. आणखीन एक धाव रंगवली. एकूण धावा बनलेत 17. यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती अप्पा. स्ट्रायकिंग एंडवरती आप्पा आहेत. आणि आप्पा यांचा टप्पा पाहिला. आणि आप्पा यांचा कार्यक्रम केला. आणि इथे चांगला झेल. RCB समर्थक रमेश चव्हाण भाई यांनी पकडला झेल. आणि आप्पा यांना चले जाऊचा इशारा. बॅक टू दी डग आउट. वेलकम डी जादवे. सो मच डीजे. वेलकम विजय सर. तिसरं षटक आता हाताळण्यासाठी संघाच्या
विवेक मास्तर येत आहेत. पाहूया आता आतापर्यंतचा पहिल्या 2 चेंडूमध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. अमय आणि टोलावला चेंडू. यावेळी मात्र प्रशांत तो कॅरी करतील. 1 धाव पूर्ण झालेली आहे. पाहूया दुसऱ्या धावाचा कॉल होतोय का नाही. एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. विवेक यांनी विवेक बुद्धीने सुरुवात केलेली आहे पहिल्या चेंडूची. पहिल्या चेंडूवरती निव्वळ 1 धाव आलेली आहे. आत्ता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आप्पा सामना करतील विवेकाचा दुसऱ्या चेंडूचा. चांगला चेंडू हवेत आहे. तिथे प्लेअर तैनात. पाहूया कॅच कॅरी होईल का. झालेली आहे. वा, डोळ्याची पार न फेडणारा क्षण टिपलेला हा चेंडू इथे होताना दिसत आहे. विकेटचं पतन. डीजे अद्वैत वेलकम. वरती असणार आहे अमेय, जो चांगल्या पद्धतीने आतापर्यंत सेट झालेला आहे. माफी करावी संदीप. पहिल्या पर्वाचा मिस्टर MPL संदीप पवार, ज्यांच्या बॅट मध्ये आहे पॉवर, तेच गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. विवेक मास्तर यांना, ज्यांच्यासाठी देखील प्रेक्षकांची खूप लक्ष आहेत आणि त्यांच्यासाठी पुढचा बॉल मास्तर यांचा. आणि यावेळेला चेंडू पाठवला हवेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चढवला हल्ला. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. षटकार. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. यावेळी मात्र विवेक यांकडनं टप्प्याचा थोडीशी चुकी झाली आणि चुकीला माफी नाही, कारण बॅटर कोण आहे तर संदीप. पुढचा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीची फील्ड. इथे मात्र 1 धाव आलेली आहे. दुसऱ्या धावीसाठी कॉल असणार आहे का नाही. एका धावेवरती संतुष्टी. कमबॅक करताना विवेक. एक मोठा फटका, मोठा षटकार. त्यानंतर मात्र एक चांगला चेंडू आणि 1 धाव. आणि या एका धावेनंतर धाव संख्याचा फलक जाऊन पोचते 2/5, 25 या आकड्यावरती. अमयाने डिफेन्सिव्ह मोड करत खेळत असताना चांगल्या रीतीने मनगड्यांचा वापर केलेला आहे आणि चेंडू मात्र जातोय पॉइंट रिजन मध्ये. रमेश चव्हाण भाई यांच्या हातामध्ये आणि एक सिंगल घेतली. एका सिंगलने धावफलकावरती 1 धाव ऍड केली जाते. एकूण धावफलक जर पाहिलं तर पोचलं गेलंय 26 आकड्यावरती. 26 ऑन द बोर्ड. यावेळेला शेवटचा बॉल आणि इथे यष्टी रक्षक स्वप्नील भैया पंतांच्याकडे गेलेत. पंत टीव्ही अंपायर यांच्याकडे गेलेत. टीव्ही अंपायर आता मात्र व्यस्त असतील. जाऊयात तत्पूर्वी ऐकूयात डीजे अद्वैत यांचं एक सुमधुर संगीत. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच इथे चेक केलं जातं अंपायरच्या माध्यमातून. पहा, पण यष्टी रक्षकाचा रोल किती महत्वाचा असतो, कारण जेव्हा बॉल रिलीज होतो बॅटरकडनं तो हुकला तर तो यष्टी रक्षकाकडे जातो. आणि स्वप्नील याने आपलं समर्पण सर्वस्वपणा लावून इथे किपिंगचा प्रयत्न. मागच्या मॅचमध्ये देखील त्याने एक चांगला कॅच कॅरी केला होता. डीजे, तुम्ही तोपर्यंत वातावरण निर्मिती करा. डीजे अद्वैत. Exclusive.
Rocha Style. प्रेम भरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेम भरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गदारी करून तू सहलती गदार मला गदारी करून तू सहलती गदार मला थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. आपण टीव्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकतो पंतांनी ग्रीन सिग्नल संदीप पवार यांना दर्शवलेला आहे, कारण स्क्रीनवरती आपण पाहतोय बॉल हातामध्ये नाहीये आणि बॉडी लँग्वेजने मात्र यष्टी उद्ध्वस्त झालेली आहे आणि इथे डॉट बॉल येईल. नक्कीच पंचाकडनं इशारा आला पॉवर प्ले याचा. बॉलिंग एंडवरती असणाऱ्या रमेश, आता बॅटिंग साईडवरती असणार आहे अमेय. पाहूया अमेय सेट बॅटर. रमेशचा पहिला चेंडू, चांगला चेंडू टोलायला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येणार. एक धाव काढण्यामध्ये आता इथे यश राहिलंय, मात्र एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. चांगली सुरुवात केली रमेशने, चांगल्या लयेमध्ये दिसतोय, चांगल्या टप्प्यामध्ये दिसतोय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्याचा खोदून काढलाय. पाहूया दुसरा चेंडू. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असणार आहे संदीप. मागच्याच षटकामध्ये संदीप याच्या बॅटमधून चांगल्या रणा आल्या होत्या आणि आता प्रत्येक श्रोत्याकडून तीच अपेक्षा असणार आहे की याच फटक्यांची आतिषबाजी बघायला मिळणार आहे, कारण मिस्टर MPL हा किताब यावेळी मात्र थोडीशी गफलत होते. एक धाव झालेली आहे, दुसऱ्या धावीसाठी कॉलिंग असणार आहे, पण एका धावेवरतीच इथे संतुष्टी मानावी लागणार आहे. रमेश याचं चांगलं कौतुक करावं लागेल सर, कारण बॅक टू बॅक त्यांनी 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. नक्कीच विनंती आहे डिझायर स्पोर्ट टीम, आपल्याला विनंती आहे की आपण कॉम्बॉक्स मधून बाजूला थांबूयात. आपण इथे बसलेल्या सर्व प्रेक्षकांना बाजूला काढलेलं आहे. डिझायर स्पोर्ट टीम, आपल्याला विनंती आहे आपण बाजूला जाऊन बसायचं आहे. अक्रॉस द बॅट खेळलेला चेंडू. नक्कीच 3 चेंडू रमेश याचे, 3 चेंडूवरती 3 धावा. चांगल्या पद्धतीचा दबदबा आतापर्यंत सामन्यामध्ये गोलंदाजी मार्कवरून होतानाचं चित्र पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती संदीप. रमेशचा चेंडू, चांगला चेंडू. वा क्या बात आहे. जितका चांगला चेंडू तितका चांगला सन्मान. डॉट डिलिव्हरी. पूर्णपणे प्रेशर क्रिएट करताना रमेश सामन्यामध्ये हवी होताना दिसतोय आणि या ठिकाणी चेंडू मात्र डॉट येतोय. या ठिकाणी रुद्रा स्पोर्टचे सह ओनर माननीय आदरणीय दिलीप बोत्रे साहेब देखील उपस्थित झालेत. त्याला देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. अप्रतिम ही स्पर्धा आणि यावेळेला चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक धावतोय सुसाट, चेंडू जातोय भुंगाट, सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि या चौकारच्या मदतीने धावफलकावरती 4 धावा. वेलकम डी जादवे. तीनावर 3, 33 या आकड्यावरती. या षटकातला शेवटचा चेंडू अजून देखील बाकी आहे. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने हाताळले रमेश यांनी षटक. सुरुवात चांगली झाली होती, मात्र या 5व्या चेंडूवरती मोठा प्रहार झालाय संदीप याकडून. पुढचा चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू, चांगला चेंडू टोलावून काढलेला. यावेळी एक धाव पूर्ण, परंतु एका धावेवरती संतुष्टी मानावी लागेल. चांगल्या पद्धतीने षटक हाताळले रमेश यांनी. या 4थ्या षटकामध्ये केवळ 7 धावा आलेल्या आहेत. काय म्हणाल, 4थं षटक पॉवर प्लेचं षटक आणि 7 धावा. नक्कीच पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये जे क्षेत्ररक्षण सजवलंय, गोलंदाजी करत असताना अवघड असते. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय, टप्पा जर फसला तर बॅटर आक्रमण तोडू शकतो आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय, प्रत्येक चेंडू विचार करून विचारपूर्वक टाकावा लागतो. आणि आजच्या दिवसामधील अर्धशतक आपण पाहिलंय अतुल भैयाची अप्रतिम बॅटिंग पाहिली आणि त्याच बॅटिंगने मात्र साई स्पोर्ट या संघानं आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती रोहन यांना आपण पाहतोय. रोहन गोलंदाजी मार्कवरती. धावफलकावरती धावसंख्या आहे 34 धावा. चांगल्या रीतीनं बांधून ठेवलंय यावेळेला 50+ वॉरियर्सच्या संघानं चांगलं 11 या संघाला. आणि
मालदण मधील एक लेजंड्स खेळाडू उमेश काळुळे बापू आणि माऊली यांचं देखील आणि संपूर्ण आर्या स्पोर्ट टीम देखील उपस्थित झालेत आणि यावेळेला फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केलाय षटकार. वेलकम डी जादवेद. प्रेशर क्रिएट केलं होतं. त्या प्रेशर कुकरची शिट्टी या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती वाजलेली आहे. षटकारच्या माध्यमातून दुसरा चेंडू, यावेळी देखील चांगला टोला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पूर्ण. रमेश याकडून चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एका धाव्यावरतीच आता संतुष्टी मानावी लागणार आहे. स्ट्रायकिंग एंडवरती अमेय. रोहन याचा तिसरा चेंडू, पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करणारी एक धाव. आता मात्र तिसरी धाव. यावेळी उंचावर जाणार चेंडू, घेतोय उत्तुंग भरारी, येतोय दणदणीत षटकार. डीजे अद्वैत. तर धाव संख्या जाते 47. स्कोरबोर्ड कुठेतरी मागे राहिला, तो आता भरारी घेतोय. यावेळी लूज बॉल आणि चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा षटकार. डीजे अद्वैत. अमेय बिरकावलेला चेंडू, यावेळी मात्र थ्रो दिलेला आहे. पाहूया तर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र एका धाव्यावरती संतुष्टी मानावी लागणार आहे. मोठ्या फटक्यानंतर चांगलं कमबॅक म्हणता येईल. या एका धाव्यानंतर धाव संख्या जाते ते 54च्या घरात. शेवटचा चेंडू, रोहन याचा संदीप सामना करतील. तू मिमीचा खेळ. नक्कीच अजून एक एक्स्ट्रा धाव इथे वाढ झालेली आहे आणि धावसंख्या पोहोचते 55च्या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या इनिंगचा. फुल टॉस चेंडू, चुकीला माफी नाही, येतोय दणदणीत षटकार. डीजे अद्वैत. थँक्यू डीजे. सार्थक सुतार यांना निवेदन असेल, त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये यायचे. सार्थक सुतार आणि बाणीची वेळ. सार्थक सुतार यांनी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. डीजे अद्वैत, तुमचं सुमधुर संगीत चालू राहू देत. थँक्यू सो मच डीजे अद्वैत. आपण याच्या अगोदरची मॅच पाहिली. टीम बल्ला फायटर्स आणि रुद्रा इलेवन या दोन संघामध्ये मॅच पाहिली. त्या मॅच मध्ये मॅचचा सुपर हिरो, मॅचचा सुपरस्टार, मॅच मध्ये ज्यानं प्लेअर ऑफ द मॅच साठी अप्रतिम कामगिरी केली, तो बॅटर, तो गोलंदाज, ऑलराऊंडर त्याचा परफॉर्मन्स राहिला, तो आकाश सावंत राहतोय. बल्ला फायटर्स संघातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी आकाश सावंत. आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. या ठिकाणी आपल्याला मुख्य व्यासपीठावरती प्लेअर ऑफ द मॅच ही जर्सी वितरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच जर्सी आकाश सावंत यांना मुख्य व्यासपीठावरती वितरण करण्यात येणार आहे. ज्यांच्या माध्यमातून जर्सी स्पॉन्सर करण्यात आले प्राचार्य एम.एस. जगताप साहेब, गौरी शंकर एज्युकेशन सोसायटी चेअरमन यांच्या माध्यमातून आपल्याला सामन्यावरचे जर्सी देण्यात येते. त्याचबरोबर कॅप भाईगडे बंधू आणि फूड पॅकेट बजरंग केसरे यांच्या माध्यमातून देण्यात येते. ते आकाश यांना या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात येणार आहे. आणि डिझायर स्पोर्टचे लेजंड्स प्लेयर सरपंच देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया.
त्याला विनंती आहे आकाश सावंत आपण अतिरिक्त वेळ खर्च करणार नाही आहोत. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान आपण करणार आहोत. या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय आदरणीय राजेंद्र काळे अण्णा यांचा देखील यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती साई स्पोर्ट्स संघाचे संघमालक माननीय आदरणीय कृष्णत बापू पातुपते यांच्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान होतोय. विनंती आहे बापू आपण या ठिकाणी उपस्थित होऊयात. या ठिकाणी अण्णांचा आपण यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मायेची प्रेमाची उबदार चाल प्रेमाचं प्रतीक देऊन या ठिकाणी राजू अण्णा यांना सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबर माननीय आदरणीय दिलीप बोत्रे साहेब यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती रुद्रा स्पोर्टचे उपसंघ मालक यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती बापू यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान आपण करणार आहोत. मायेची प्रेमाची उबदार चाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करणार आहोत माननीय आदरणीय दिलीप बोत्रे साहेब यांचा. त्याचबरोबर आकाश देखील उपस्थित झाला आहे. महत्त्वपूर्ण मॅचमध्ये अप्रतिम खेळ करणारा आकाश या ठिकाणी उपस्थित झाला आहे. मी विनंती करतो आपले या क्रीडांगणाचे सर्व मान्य आदरणीय प्रताप काळे काका यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आकाश यांना सामनावीरचा पुरस्कार बहाल करायचा आहे. प्लीज काका वेलकम. आकाश कॅप या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आली ते म्हणजे भाईगडे बंधू, त्याचबरोबर ट्रॉफीज माननीय आदरणीय गुंजाळकर, त्याचबरोबर फूड पॅकेट बजरंगजी केसरे आणि जर्सी आपल्याला देण्यात येते. MS जगताप साहेब चेअरमन गौरीशंकर एज्युकेशन सोसायटी यांच्या माध्यमातून हे संपूर्ण आपल्याला सामनावीर देण्यात आलेला आहे. सामनावीरची जर्सी, चमचमणारी ट्रॉफी, त्याचबरोबर फूड पॅकेट या ठिकाणी आकाश यांना देण्यात येते. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आकाशांचा खेळसाठी. महत्त्वपूर्ण मॅचमध्ये डोडा मॅचमध्ये पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग, त्याच्यानंतर दुसऱ्या डावामध्ये चांगली बॉलिंग. आकाश आपल्यासाठी काहीतरी बोलू इच्छितोय. मी कॅप पियुषला डेडिकेट करतोय. यस आकाश सांगतोय पियुषला कॅप डेडिकेट करतोय. नौका गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली, त्याला कॅप डेडिकेट करतोय. प्लीज पियुष आपण देखील मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. या ठिकाणी आकाशच्याच शुभ हस्ते तुम्हाला ही कॅप परिधान करण्यात येणार आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो पियुषांच्या गोलंदाजीसाठी. महत्त्वपूर्ण मॅचमध्ये डोरडाय मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना बॅटरांना शांत ठेवलं आणि ही शाबासकीची थाप आकाशकडून दिली जाते. पियुष एकच मिनिट मी तुझा घेणार आहे. पहिल्यांदा MPL खेळताय तुम्ही आणि पहिल्यांदा MPL खेळत असताना डायरेक्ट पॉवर प्लेचं षटक दादांनी तुम्हाला दिलं होतं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुमची चांगली गोलंदाजी राहिली. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्याला अनुसरून गोलंदाजी राहिली होती. आणि खेळताना कसं वाटलं आणि दादांनी दिलेली संधी या संदर्भात काय सांगशील? मला खूपच छान वाटलं की मला संधी दिली खेळायला आणि आकाशदादाचा आभार मानतो की त्यांनी मला ही कॅप दिली. यस थँक्यू सो मच. आकाशदादांनी तुला ही फक्त कॅप दिलेली नाहीये तर ही शाबासकीची थाप आहे. जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेल्या मॅचमध्ये. फक्त बीमरचा रिव्ह्यू अवेलेबल आहे. मागे किपिंग कॅचसाठी ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम राहणार आहे. ऑनफिल्ड अंपायरचा अंतिम निर्णय राहणार आहे. सर्व खेळाडूंनी इथे नोंद घ्यायची आहे. बीमरचाच रिव्ह्यू इथे घेऊ शकतो. चला क्षेत्ररक्षण सतवून घ्यायचंय. चला स्पीडअप घ्यायचंय फटाफट. आप्पा यांनी आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. सुरुवात वाईड बॉलनी झाली असली मात्र त्यानंतर कमबॅक केलेला आहे. बॅक टू बॅक 2 डॉट प्रेशर क्रिएट करण्याचं काम. एक चांगला चेंडू, उठवला चेंडू, यावेळी कॉल होता कॅच मात्र फंबल झालेला आहे आणि यामध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि आता मात्र धाव संख्या जाते ती 2 या आकड्यावरती.
3 चेंडू. धाव संख्या 2. अप्पा कंजूशीचं षटक हाताळताना. पाहूया अप्पाचा 4था चेंडू. चांगला चेंडू, चांगला सन्मान, एक चांगलं प्लेसमेंट पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा 4थ्या चेंडूवरती 1 धाव. या म्हणजेच आता धावसंख्या जाणार आहे 3 या आकड्यावरती. आतापर्यंत एकही मोठा फटका पाहायला ना मिळालेला या सामन्यामध्ये, या इनिंग मध्ये. कारण अप्पाची पकड ही मजबूत झालेली आहे. अप्पाचा पुढचा चेंडू, चांगल्या टप्प्याचा चेंडू, चांगल्या लेनचा चेंडू. पुन्हा तीच कामगिरी आणि डॉट चेंडू काढण्यामध्ये यश आलेलं आहे. 5 चेंडूची खेळी इथे झालेल्या अवघ्या 3 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. अमोल आणि विजय ही ओपनिंग पेअर. या षटकाचा शेवटचा चेंडू, चांगला टप्पा, इथे खोदून काढलेला एक शॉट येतोय. दणदणीत षटकार डीजे अद्वैत. पाचव्या चेंडू पर्यंत स्कोरबोर्ड हा नमून राहिला होता, मात्र शेवटच्या चेंडूवरती हात मोकळे करण्याची संधी भेटली आणि या शेवटच्या षटकानंतर स्कोरबोर्ड वरती स्कोर होतोय 9. बॉलिंग मार्क वरती आयुष, स्ट्रायकिंग एंड वरती विजय. गोलंदाजी मार्क वरती आयुष आपण पाहतोय. मॅचला आता मात्र पुन्हा एकदा सुरुवात होईल. धावपलकावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकानंतर 9 धावा आणि स्ट्रायकिंग एंड वरती विजय काळे सर यांना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पंतांच्या डाव्या हाताने मारा, चेंडू हवेत आणि इथे मात्र गांडूळ खताला पकडलं गेलंय. विजय सर बॅक टू दी डग आउट. विकेटचं पतन. वेलकम डीजे अद्वैत. रनअप घ्यायचं बॅटर रमेश भाईगडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना या वर्षी जर पाहिलं विजय काळे सरांचा परफॉर्मन्स थोडासा कमी राहिलेला आहे. जर परफॉर्मन्स चांगला राहिला असता तर टीम 50+ वॉरियर्स आत्ता वेगळ्या स्थितीमध्ये असते. परंतु प्रत्येक वर्ष आपलं नसतं. यावेळी थोडेसे बॅकफूटवरती गेलेत, परंतु ज्यावेळी पुन्हा नव्याने येतील त्यावेळी नवीन काहीतरी घेऊन येतील. तत्पूर्वी जाऊयात सुरू असलेल्या मॅचमध्ये. बॅटर रमेश मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. गोलंदाज पियुष तयार. पंतांच्या डाव्या हाताने मारा, अक्रॉस द बॅट केले आणि चेंडू थोडासा फाईन खेळला, ग्लान झाला बॅटला आणि चेंडू मात्र जातोय. बॅकवर्ड फाइंड एक रिझन, एक सिंगल येते. 10 धावा धावपलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपण पाहतोय अमोल गुंजाळकर आहेत. मैदानाच्या आतमध्ये शांतता खूप आहे. शांतता भंग करणारी फटकेबाजी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं चांगलं 11 या संघाकडून अत्यंत आक्रमकता अमय काळे यांची आपण पाहिली आहे, परंतु इथे आक्रमकता बॅटरला दाखवावी लागेल. गोलंदाजानेच आक्रमकता दाखवली आणि त्या आक्रमक भूमिका घेत असताना खांद्यांचा वापर केला होता. अतिरिक्त उसळी त्याला बॉलला द्यायची होती, परंतु चेंडू खूप मागे टप्पा पडला शॉर्ट रिझनमध्ये आणि चेंडूने उंची खूप घातली आणि पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत दर्शवलेला आहे. या अतिरिक्त धावेनंतर धावसंख्या जाते 11 या फलकावरती. यावेळेला चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे, धावतोय धावतोय धावतोय, चेंडू बोलवतोय ये 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 टाटा बाय बाय. 4 धावा, चौकार. वेलकम डीजे. सुबह से लेके शाम तक, शाम से लेके रात तक हमें क्रिकेट खेलने दो. आणि हेच पॉसिबल झालंय डे नाईटच्या लाईट अरेंजमेंटमुळे. पुन्हा एकदा आयुषकडे आपण वळूयात. पाहूया त्याचा पुढचा टप्पा.
यावेळी चांगला टप्पा खोदून काढलाय. बॅटरला जागीच खिळवून ठेवलंय. डॉट बॉल काढण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. डॉट बॉल येतोय. चांगली लाईन धारण केली आहे. 15 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आणि बॅटने चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. कानापासून बॅट खाली आली. हा फटका विजय सर आपण बॉक्स क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहतो, परंतु पंच वळालेत आणि नो बॉलचा इशारा आपल्यापर्यंत दर्शवलेला आहे. नो बॉल येतोय आणि या नो बॉलच्या माध्यमातून धावपलकावरती मात्र एक काय घडलं जाते. पंचांचं डिसिजन चाललंय, चर्चा केली जाते. टीव्ही अंपायर आता मात्र व्यस्त असतील. त्याला टीव्हीवरती चेक केलं जाईल. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी कशी घेतली, अतिरिक्त उसळी असेल तर हा मात्र नो बॉल दर्शवला जाईल. पंच टीव्ही स्क्रीनवरती पाहतायत. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. झगमगणारी दुनिया म्हणजे कैलासवाची सौ माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडा नगरी आणि ही क्रीडा नगरी आज सजली आहे. क्रीडा नगरी आज रंगली आहे. प्रेक्षक मायबाप राजा देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालाय. प्रेक्षक मायबाप राजाचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. संक्रमण आहे तेजाचे, अंधकाराकडून प्रकाशाकडे, दिवस आजचा भाग्याचा, करूया स्वागत सर्वांचे, करूया स्वागत सर्वांचे. अप्रतिम ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान पंचांचा डिसिजन चाललाय. नो बॉल म्हणजे जो पंतांनी दर्शवलेलं होतं तोच निर्णय. एमचे क्वालिफाईड पंच अजित पोतेकर अँड अमित पोतेकर अँड संपूर्ण टीम यांचं काम खणखणीत नाणं खणांत. विजय सर नक्कीच आतापर्यंत यांनी खूप चांगल्या पद्धतीचे डिसिजन दिलेत. म्हणजे पाहूया आधी पुढचा चेंडू. यावेळी मात्र कनेक्शन शोधण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर मात्र बोलबाला राहतोय. तो बॉलरचा आयुषचा चांगल्या पद्धतीची डिलिव्हरी तो हाताळतोय. कनेक्शन सापडत नाही बॅटरला आणि कनेक्शनची आवश्यकता आहे, कारण की लक्ष मोठं आहे. ते जर गाठायचं आहे तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. 19 चेंडूवरती 46 धावांची आवश्यकता आहे. आता दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे बॉडी पासून. बॅटर पहा शपल झालेत, पंच वळालेत आणि वाईट बॉलचा इशारा म्हणजे अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केलाय, पण मात्र चेंडू खूप बाहेर जातोय. वाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज आपण पाहतोय पियुष. याच्या माध्यमातून सातत्यानं चुका राहिलेत, खूप चुका झालेत. 19 मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. पुलारलेनचा चेंडू, परंतु आता होणार नाहीये चुकी. लाकूड तोडलं, फर्निचर डिस्ट्रॉय. चक 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 लाईट देखील चककले, कारण बॉल देखील त्याच वेगात. वेलकम डी जादवे. थँक्यू सो मच डीजे. 12 चेंडूचा खेळ झालाय आणि 12 चेंडूमध्ये धावपलकावरती धावसंख्या 17 आहेत. 18 चेंडूवरती 45 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 45 धावा, 45 धावा 18 चेंडू. समीकरण आता बनताना, समीकरण बिघडतानाचं चित्र पुढच्या चेंडूवरती पाहायला मिळेल. गोलंदाज मार्कवरती संभाजी शंभूराजे. त्यांचा पहिला चेंडू. पाहूयात काही टप्पा असणार आहे. यावेळी मात्र नजाकत भरा शॉट, जास्त एफर्ट न घेता एफर्टलेस बाउंड्री आलेली आहे. डीजे अद्वैत. Exclusive. VFX.
गोलंदाजीच्या मार्कवरून गोलंदाजीच्या मार्कवरून कमबॅक करण्याची आवश्यकता असणार आहे. पाहूयात पुढचा टप्पा काय असणार आहे, काय त्यामध्ये रंग भरणार आहे. क्रिकेटच्या या नगरीमध्ये तुम्हा श्रोत्यांचं सगळ्यांचं स्वागत. जाऊया क्रिकेटच्या विकेटवर. दुसरा चेंडू शंभूराज यांचा. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाची गफलत, मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या पद्धतीची धावपट्टी आणि चांगलं रनिंग आपल्याला पाहायला मिळतंय स्वप्नील आणि रमेश यामध्ये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. पुढचा बॉल गोलंदाज शंभूराज माने तयार. पंतांच्या उजव्या हाताने मारा होतोय ओव्हर द विकेट. यावेळेला ऑफटर्मच्या बाहेर ठेवलाय रमेश भायगडे यांच्यासाठी, परंतु खूप बाहेर जातोय. ऑफ टर्म तो आउट लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे, परंतु आउट लाईन म्हणजे वाईडिश लाईनच्या खूप बाहेर जातोय. यष्टीरक्षक यांच्या हातात विसावतोय, परंतु वाईट बॉल येतोय. पुढचा बॉल यावेळेला सफल झाले. बॉलच्या टप्प्यापर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय रमेश यांनी, परंतु डीप स्क्वेअर लेगच्या हातामध्ये चेंडू जातोय. एक सिंगल येईल. एका सिंगलने धावपलकावरती एक धाव ऍड, एक धाव वाढवली, एक धाव घडवली, एक धाव रंगवली. एकूण धावपलकावरती धाव संख्या 25 धावा. समीकरण पाहिलं तर 15 चेंडू आणि 37 धावा. मॅच पाहिली तर मॅच दोन्ही साईडून ऑन आहे. इथे जर 2 मोठे फटके आले तर 50+ वरील संघासाठी हे खूप फायदेशीर ठरेल, परंतु इथे 2 चेंडू जर डॉट आले किंवा एखादी जर विकेट आली तर चांग भलं 11 संघासाठी चांग भलं होईल. स्ट्रायकिंग एंडवरती स्वप्नील या सामन्यातला पहिला चेंडू फेस करतील. पाहूया टप्पा. यावेळी मात्र एक चांगला चेंडू. हेच करायचंय चांगभलं 11 संघाकडून आणि तेच गोलंदाज शंभूराज माने यांच्या माध्यमातून होतोय. चांगला टप्पा, चांगली लाईन, केंद्रबिंदू धारण केलाय मैदानाचा शंभूराज माने यांनी आणि बरोबर पिक करतायत. लाईन लेंथ पाहतायत आणि बरोबर तिथे चेंडू बाउन्स करतायत आणि बॅटर स्वप्नील भैया यांना जागीच उभं करून ठेवलंय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र टप्पा थोडासा मागे ठेवला. एक्स्ट्रा कव्हर मुक्त प्रदेश पाहिला, शोधून काढला, भेदून गेला. मालदनचा मरीन ड्राईव्ह सीमारेषा बाहेर. चौकार. वेलकम डी द्याद्वेत. पुढचा चेंडू समाज यांचा. सामना करतील स्वप्नील. पुन्हा एकदा चांगला टोळला चेंडू. यावेळी क्षेत्ररक्षक त्यांना मात्र जातोय तो डायरेक्ट सिक्सर, म्हणजे 6 धावांसाठी यायला चेंडू. डीजे अद्वैत. छोटा मोठा बराच वेळ वाट पाहिली होती स्वप्नील यांच्या बॅट मधून या मोठ्या फटक्यांची आणि आता मात्र पूर्तता झाली आहे. बॅक टू बॅक 2 बिग हिट. नक्कीच अपेक्षांचं काहूर आता वाजलेलं आहे. पाहुयात पुढच्या चेंडूवरती काय वाजतंय रमेश यांच्याकडून. पुढचा चेंडू. बॉलिंग मार्कवरती शुभमला पाहतोय आपण. सामना करतील रमेश. बऱ्याच वेळापासून कनेक्शन शोधत आहेत रमेश. यावेळी चांगला चेंडू भिरकावलेला जातोय सीमारेषेच्या पार. येतोय दणदणीत षटकार. डीजे अद्वैत.
धरपकड होतीये. चांगल्या फटक्यांची सुरुवात केली स्वप्नीलने. मोमेंटम दिला, मोमेंटम कॅरी केला रमेशने. आता मात्र सामन्यामध्ये एक वेगळी रंगत. शुभम याचा दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. रनअप रनअप रनअप. नक्कीच प्रेशर असेल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका फसलाय. दुसरा चेंडू, चांगला टप्पा त्याच दिशेने. बिरकन बिंगरी केलेली आहे. येतोय गणगणित प्रहार षटकार. डीजे अद्वैत. थँक्यू डीजे. सगळं काही शांत होतं. अचानक वादळ आलंय. वादळाचं नाव होतं स्वप्नील. त्या स्वप्नीलने आपल्या चपेट्यामध्ये रमेशला खेचलंय. शुभमचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू. यावेळी 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स. येतोय दणदणीत चौकार. डीजे अद्वैत. पिंजुराने मैं आ गया. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका. षटकार षटकार चौकार. पाहूया चौथ्या चेंडूवरती काय चित्र असणार आहे. ऑन फॉर्म रमेश. यावेळी भिरकावलेली बिंगरी. 1 बाउन्स चौकार. डीजे अद्वैत. झालेला सामना. यावेळी मात्र आता वन साइड खेचताना स्वप्नील आणि रमेश. चांगलं असं हे चित्र. थोडा उशीर झालाय पण काही हरकत नाहीये. फॉर्म पकडलाय दोन्हीही बॅटरने. 8 चेंडूमध्ये आता 7 धावांची आवश्यकता. पाहूयात 5वा चेंडू. शुभम याचा टप्पा. यावेळी भिंगरीचा प्रयत्न. मात्र काय होईल. थ्रो दिलेला आहे. इथे थ्रो फसलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल असेल. मात्र एका धावेवरती संतुष्टी मानावी लागेल. 5 चेंडूंचा खेळ झालेला. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. 7 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असणार आहे. स्ट्रायकिंग एंडवरती स्वप्नील सेट बॅटर. ज्या बॅटरने या सामन्यामध्ये रंग भरला आणि तो रंग पुढे खुलवला रमेशने. शुभम याचा या षटकाचा शेवटचा चेंडू. सामना करतील स्वप्नील. बॉडी लँग्वेज सेज एव्हरीथिंग. यावेळी मात्र टप्प्याचा खेळ चुकलेला आहे आणि 1 धाव पळून काढलेली आहे. पंचांचा इशारा. हाताचा पंखा. पंख्याची हवा इथपर्यंत पोहोचलेली आहे. ती हवा फक्त हवा नाही तर एक अतिरिक्त धाव घेऊन आलेली आहे. आणि या अतिरिक्त धावेनंतर धाव संख्या झालेली आहे ती 58. आता मात्र 7 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. आमच्या लाडक्या बल्ल्याचं कॉम्बॉक्स मध्ये आगमन झालेल्या बल्ल्या. या षटकाचा शेवटचा चेंडू. आता मात्र चांगला असा टप्पा शेवटच्या चेंडूवरती खोदून काढलेला आहे. आणि या चेंडूच्या सांगतेवरती धावसंख्या जाते 58. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असणार आहे. नक्कीच शेवटच्या 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे 2 छोटे प्रेक्षक देखील आलेले आहेत. यावेळी मात्र 1 धाव पळून काढलेली आहे. पंचांकडे आपलं लक्ष लागून असेल. स्वप्नील कॉल घेत होते पण तो फेटाळून लावलाय.
नो बॉल म्हणजेच धोक्याची घंटा आणि एक धाव देखील पळून काढलेली आहे. बॉलिंग मार्क वरती जय. सहा चेंडू 2 धावा. समीकरण अगदीच सोपं होताना स्ट्रायकिंग एंड वरती रमेश. यावेळी पुन्हा एकदा पंचांनी कॉल दिलाय नो बॉल. काटकोन त्रिकोण म्हणजेच एक धाव वाढलेली आहे नोच्या स्वरूपात आणि पळून दुसरी धाव देखील काढलेली आहे म्हणजेच मॅच वरती 50+ वॉरियरने दणदणीत विजय प्राप्त केलेला आहे. सेलिब्रेशन तो बनताय बॉस डीजे अद्वैत.